तिच्या मनात काय सुरू आहे ते चित्र बघून लगेच कळेल तुम्हाला. वेदाला खरं तर लहान भाऊ हवाय, पण मीराला बाळ नकोय ना. बाबा तसं नाहीये. ऍक्च्युली मीरा अथर्व, तू नको एवढं टेन्शन घेऊस. मी मनावर घेतलंय ना, मग मीरा नक्की तयार होईल. हे बघ, घरात आणखी एक बाळ हवंच नाही का? हो आई, आणि मीरालाही ते मान्य आहे. काय? मी तेच सांगत होतो तुम्हाला. मीरा बाळासाठी तयार झाली. तिने तिचा हट्ट सोडलाय. अथर्व, तू हे काय बोलतोयस? आई खरं सांगतो, आमचं तसं बोलणंही झालंय. मीरा तयार कशी झाली? आता झाली तयार, काय करणार. वेदा आली. मीरा, ये. मीरा, योग्य निर्णय घेतलायस मीरा. मी खूप खुश आहे. खरंच मीरा, तू मोठ्यांचाही मान राखलास, वेदाचंही मन राखलंस. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. वेदा, सगळ्यांना तू काढलेले चित्र दाखव. जा. वेदा, दाखव. मीच दाखवते. बघा किती सुंदर चित्र काढलंय ना. हे चित्र म्हणजे वेदाच्या भावना आहेत. मी फक्त रंग भरले. खूपच छान. वेदा, हे चित्र आता खरं होणार आहे. या चित्रात जसं आहे ना तसं लहान भाऊ येणार आहे तुझ्या आयुष्यात. मग तू छान त्याचं वेलकम करणार ना. या कार्टीच्या मनात मी भुंगा सोडला होता, मग अजूनपर्यंत हिने गोंधळ कसा काय नाही घातला? वेदा, काय झालं?